माणसं माणसाच्या सौंदर्यावरती कसं प्रेम करतात ऐका. हे छोटस 2-3 वर्ष जर पळत पळत पुढे आलं ना बारक, पटकन उचलून घेऊन पटापट पटापट मुका घ्यावं वाटतं ना. कुणाला कुणाचा छोट्याचा भारी असते, एक नंबर आहे, देख नाही भारी घेऊशी वाटते हे का नाही. पण मला सांगा तेच पुन्हा 40 वर्षांनी भेटलो मग वाटेल का? का संपलं ना सौंदर्य रास. आज किती बी दाट काळे भोर केस असू द्यात, काळ्याचे पांढरे होणार. रोज एक नावी ठेवा काळे करायला. अपील नाही. हळूहळू टक्कल पडणार, गुडघे कामातून जाणार, मनका कामातून जाणार, दात पडून जाणार, डोळ्यातून पाणी गळणार, दात पडलं पार बोळक होणार. सौंदर्य नश्वर. सत्ता आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काय विश्वास नश्वर. आणि संपत्तीचं बी तसंच आहे. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो, काय सांगता येतंय कोणाच्या भाग्यात काय आहे. आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो, काय सांगता येतंय. तुमच्या डोळ्यात देखाची उदाहरण आहे. रिक्षा चालवायचं मुंबईत, रिक्षा कसं झालं काय झालं आपल्याला माहित नाही, पण रिक्षा चालवणार आज मंत्रिपदावर नाही का? हा, कडक चाय कडक चाय कडक चाय रेल्वे स्टेशनवरती चहा विकणार आज पंतप्रधान नाही का? 10वीला इंग्लिश विषय जाणार आज जागतिक लेवलचा जगाचा क्रिकेटचा देव स्वीकारणार नाही का? आज तेथे कोणाचे तेथे कोणाचे तेथे कोणाचे चाले ना आले देवाच्या मनात आले देवाच्या मनात तेथे कोणाचे तेथे कोणाचे चाले ना कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही. मग एक काम करा, फक्त कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी, नियत तेरी अच्छी हो तो घर में मत रखासी. किंवा करनी करे फिर क्यों डरे, करनी करके पछतावे, बीज लगावे बाबुल के तो आम कहां से पावे. काहीतरी करत बस नका. उगा जा बाबळी झाड लावायचं ना आंब्याची अपेक्षा करायची. जिंदगीभर बसला तरी मिळेल काय? नाही. आंबा पाहिजे ना मग आंबाच. सुखी समाधानी जगायचंय ना, वाटणे होऊ नयेत ना मग संस्कारच बस, बाकी काही करू नका. उगा इंजिनियर, वकील, डिप्लोमा, डिग्री, पायलट करण्याच्या मागे लागलो आपली पोरं आपण. कधीतरी त्यांना समोर बसवा, कधीतरी जेवण करताना मोबाईल बंद ठेवा, कधीतरी टीव्ही बंद करा, कधीतरी बापाचा लेकाचा संवाद होऊ द्या, कधीतरी आई बाबांचा संवाद होऊ द्या. ते लेकरांना कळू द्या, बाळा तुझी फी 3 लाख भरली पण कशी भरली? वर्षभर 4-4, 10-10 रुपये, 1000-1000 रुपये सासून ठेवले तेव्हा 1.5 लाख झाले. पोराला सोडायला जायचं तर उसने 1.5 लाख आणले, 3 लाख भरले आणि महिनाभरच ती कार्ट तिथं राहिलं. बाबा मला करमत नाही, जमतय का बघा, नाही तर मी इकडून इकडे निघून जाईन. बाप म्हणला बाबा माघारी ये फुलते याके करू काय. हे जर त्याला सांगितलं असतं ना मी कशी फी भरतोय, मी किती कष्ट करतोय, असं म्हणलं असतं कधी? नाही ना म्हणत. म्हणून पोरांना भारी संस्कार लावा. जाता जाता थोडी माणुसकी, माणसावर प्रेम करा. माणसं माणसावर प्रेम न करता पदावर प्रेम करतात. आता सांगितल्याप्रमाणे एका मिनिटात सांगू का तुम्हाला पदावर कसं प्रेम करतात, पैशावर कसं प्रेम करतात. पेपरला एक बातमी होती, मला भारी वाटलेली. बातमी अशी होती, एक 70 वर्षाचे बाबा होते, अंगणात बसून पाटावर म्हाताऱ्या बाबांना बसून साबण लावून सुनबाई आंघोळ घालत होत्या. काय? अंगणात पाटावर बसून साबण लावून सासऱ्याला आंघोळ घालत होते. कोण? आता बघा मिळतं का असं? नाही. का? आता काळ बदलला. पहिले जुनी मोठे मोठे खटले होते, खटले गेले, कुटुंब आले, आता कुटुंब गेले, आता जोडपे आलेत. हम दो हमारे दो, म्हातारा म्हातारी फेक दो. अजिबात नको. आता म्हातारा नको आणि म्हातारी नको. पोरगीला जागा बागा गेले ना सरळ सरळ आई वडील बोलतात, आई बाबा आहेत का? नसेल तर आम्हाला चालेल. आता काय बिना आईचं बिना बापाची पैदा होणार की जाते काही? हा,
काय कुठून काय माणसं म्हणत्याल आणि काय आणतात सांगताच येत नाही. आई वडिलांच्यावरती प्रेम, बरे संस्कार, अशी परिस्थिती. आणि या काळात पाटावरती बसून साबण लावून आंघोळ घातली. म्हणलं अजून कुठेतरी माणुसकी टिकून आहे. मला भारी आवडला फोटो, एक नंबर. म्हणलं अजून चांगली माणसं आहेत. पण त्या फोटोच्या खाली एक वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही टेन्शन. खरी आंघोळ मला सांगा, म्हाताऱ्या बाबांना होती का पेन्शनला होती? हा, पेन्शनला होती का नाही? माणसं माणसं प्रेम करतात का धनाव? तुम्हीच सांगताय, बरं झालं. उदाहरण दुसरं ऐका महिला मंडळी तुमच्यासाठी. आता काळ बदलला, आता गल्लोगल्लीत शाळा आहेत. पहिल्या कुठेतरी एखादी शाळा असे 4 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या अंतरावरती शाळा होती. बरं त्यावेळेचा काळ बी तसा होता, लांब लांब शाळा होत्या. बरं डझन डझन पोरं होती, कुटुंब नियोजन नव्हतं, आहे का नाही? मग शाळेत जावं लागायचं 4-4 3-3 किलोमीटर. आता पार गल्लोगल्लीत शाळा, बाबळी खाली शाळा, चौकात शाळा, कुठं बी शाळा झाल्या. पण पोरं एक एकच. आता देवा कुणाला? पहिलं पोरं मोकाट गावात हिंडायची, आता शिक्षक हिंडत्यात. आमच्याकडे द्या ना, आमच्याकडे द्या ना. काय देता? एकटच आहे ना, देता कुणाकडे? आता पहिलं वेगळं होतं, 3-3 4-4 किलोमीटर शाळा, दोघं भाऊ शाळेला सायकलवर जायची, हे का नाही? एवढं लांब. पुढच्या चाकाला हवा नसायची, मागच्या चाकाला ब्रेक नसायचं. मोठा भाऊ तरी बी सायकल चालवायचा, माग पाठीमाग बसलेला बारका असायचा. बारक्यापाशी त्याचं दप्तर असायचं, अजून मोठ्याचं बी दप्तर त्याच्यापाशी असायचं. दोघं जर शाळेत चालले तर बारक्या भावाला काही म्हणायची कुणाची ताकद होती का? का? मोठा संघ होता ना. बरं मोठ्याला तरी काय म्हणायची कुणाची ताकद होती का? का? बारका सोबत होता, ताकद नव्हती काय म्हणायची. पण मला सांगा, तुमचा एवढा भारी असणारा भाऊ तो वाईट आहे हे तुम्हाला कधी कळलं? हा, भारी आहे हिना गळ्यात घेऊन खोटं बोलायचं नाही, कोरी पाठी बघा. कधी समजलं? लग्न झाल्याव, म्हणजे तुम्ही घरी आल्याव. मला सांगा, एखादा माणूस चुकीचा आहे, खतरनाक आहे, वाईट आहे, खराब आहे हे कळाय काय 20 वर्ष लागतात काय? 4 दिवस 8 दिवस, महिना 6 महिने 4 वर्ष, तोपर्यंत अंदाज येतोय ना? का 20 वर्ष 25 वर्ष? मग खरं खतरनाक आणि वाईट कोण आहे हो? हा, मान्य करा. अख्खं रामायण आपल्यामुळे, अख्खा महाभारत आपल्यामुळे, विश्वामित्राची अख्खी तपश्चर्या आपण संपवली, भावात बांधणं आपण लावली, माणसात माणूस ठेवला नाही. कधीतरी दुसऱ्याच्या जीवनाची उंची वाढेल असं जीवन जगा, शास्त्रशुद्ध परमार्थ करा, आदर्श व्रत जीवन जगा, आदर्श माता होण्याचा प्रयत्न करा. असं जर जीवन जगलो तर खऱ्या अर्थाने हे मार्गदर्शन सकाळी लोकमत पुढारी पेपर मध्ये नाही, हे मार्गदर्शन आहे ते शास्त्रात, आणि शास्त्र विशेष प्राधान्य देतं गीता आणि भागवत या 2 ग्रंथांना. म्हणून या ग्रंथाच्या विषयी बोलताना माझे तुकोबाराय सांगतात, अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करीते श्रवण, Ah
थोडी माणुसकी आणि आई वडिलांच्यावरती प्रेम करा, बस. बाकी काही करू नका. पण काय असते माणुसकी, काय असते त्यांचं मन अंतकरण, कधी बघितलं का? 50 ओलांडलेला बाप असतो, 3 गुंड्यांचा शर्ट असतो, त्याच्या आत कोपरी असते आणि कोपरीच्या आतमध्ये एक खिसा असतो आणि त्या आतल्या खिशातल्या कोपऱ्यात जुनी जुनी झालेली 100 रुपयाची नोट बारीक गडी करून ठेवलेली असते. रोज तो म्हातारा झालेला बाप बघतो, आहे का, आहे, पुन्हा खाली सरकून ठेवतात, आहे का, आहे, पुन्हा खाली सरकून ठेवतात, आहे का, आहे, पुन्हा खाली सरकून ठेवतात. किती दिवस सांभाळता? महिना, 4 महिने, 6 महिने, 3 महिने, 5 महिने. आणि काढता कधी? जेव्हा तुमची पोरगी माहेराला येईन ना आणि तिच्या हाताला धरून बारकं चलन ना, वर्ष 2 वर्षाचं, तेव्हा ती नोट हळूच खिशातली निघते आणि त्या बारक्याच्या हातात देता. एवढं प्रेम कोण करू शकतं? एवढं जतन करून कोण ठेवू शकतं? फक्त एक बाप ठेवू शकतो, बाप. आणि त्या बापालाच आम्ही कमी लेखतो. आमच्या म्हाताऱ्याला ना काही अक्कलच नाही. पोरग म्हणतंय थोडं वयात आल्यावर, खरंच अक्कल नाही का? समजून घ्या आणि माणुसकी सांभाळा. शेवटचं उदाहरण सांगते तुम्हाला, माणुसकी आणि प्रेम काय असतं. शेवटचं उदाहरण तुमचे 15 मिनिट माझ्याकडे, पण 10 मिनिटात सांगते, 5 मिनिटात. माळीन नावाचं गाव माहिती का तुम्हाला? माळीन कुठलं? इंगळे महाराज, आंबेगाव तालुक्यातलं माळीन नावाचं गाव. परिस्थिती अशी, आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. चहूबाजूनी डोंगर आहे पा, आणि डोंगराच्या पायथ्याशी ते गाव वसलेलं आहे. पायथ्याशी म्हणजे खाली डांबरी रस्ता आहे, सगळीकडून डोंगर आहे. तिथं जाण्याचा योग आला, आम्ही तिथं जाऊ नाही आलो, पाहू नाही आलो. सगळीकडून डोंगर असताना अगदी पायथ्याशी बी ते गाव नाही आणि वर बी गाव नाही, डोंगराच्या मध्यभागी असं मधी. बरं, घर बी काय आपल्या घरासारखी एवढी पक्की नाहीत आणि आपल्या गावासारखं इतकं मोठं गाव नाही, उगा 40 घराचं एक गाव. ती घर पत्र्याचं शेड उभं केलेलं, कुडाची झाडं, ते दगड टाकलेलं, त्याची ती घरं, साधी 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 सिंपल घरं, छोटीशी घरं. आणि डोंगराच्या खाली पायथ्याशी शाळा आणि एक मंदिर आणि समोरून डांबरी रस्ता वाहतोय. अशी ती परिस्थिती, असं छोटंसं गाव. योग असा 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस सतत पाऊस चालू होता. आणि सतत पाऊस चालू असल्या कारणाने, आपल्यापेक्षा जास्त पाऊस असतो, जोराचा पाऊस असतो, सतत पाऊस चालू असल्या कारणाने पाणी वाहून 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 ते डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं संपलं, सगळं उद्ध्वस्त झालं. वाचली फक्त 4-10 लेकरं आणि 4-2 माणसं. जी सकाळी सकाळी उमरा वळून शेतात गेली का ती, आणि 4-2 लेकरं जी आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती, एवढीच वाचली. बस, सगळं संपलं, काही राहिलं नाही. पहिली गाडी, पहिली एसटी गावात आली, पाहिलं, घर दिसलं नाही, गाव दिसलं नाही, माणूस दिसलं नाही, सगळं सपाट झालेलं दिसलं. त्या एसटी ड्रायव्हर, कंडक्टर त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला. त्यांना लवकर समजेना काय झालं. वाऱ्यासारखी बातमी तुमच्या आमच्यापर्यंत आली, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं. तुमच्या आमच्यापर्यंत निरोप आला, सगळीकडे निरोप पोहोचला आणि दिवस उगवला दुसरा. जी वाचलेली 4-2 लेकरं होती ना बाहेर शाळेला पाठवलेली, त्यात असा एक मुलगा होता की 9वी पासून 10वीला गेलेलं पोरग होतं. त्या पोराला तिथं आणण्यात आलं. तिथं आल्यानंतर त्याला समजलं आपलं घर नाही राहिलं. भले साधं का असं ना, ते आपलं होतं. आपलं घर नाही राहिलं, आपली आई नाही राहिली, आपले बाबा नाही राहिले, छोटी दिदी नाही राहिली, भैया नाही राहिला. सगळी स्वप्न त्या मातीशी मिळाली आणि सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. काहीच दिसेना, कोणीच आपलं भेटेना. हातपाय लटलट लटलट कापायला लागले, अंगावरती काटा उभा राहिला आणि दोनही डोळ्यातून खळखळ अश्रूंच्या धारा धाय मोकलून ते लेकरू रडू लागले. ढसढसा पोरग रडतय, जीवाच्या आकांताने आक्रोश करतय आणि दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा, पोरग धाय मोकलून रडतय. एवढी गर्दी, एवढा समाज होता. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत लोक तिथं आलेली होती. भरपूर समाज तिथं आलेला होता आणि एवढं धाय मोकलून पोरग रडतय. सगळ्यांच्या पाठीमागे एक येऊन भारी माणूस उभा राहिलेला होता. ज्या माणसाच्या अंगात 1 नंबर स्टारचे कपडे होते, ज्या माणसाच्या खिशात भारी गुलाबी नोटाचे बंडल होते, ज्या माणसाच्या खिशात 1 नंबर मोबाईल होता, हातात 1 नंबर घड्याळ होतं आणि सगळ्यांच्या पाठीमागे येऊन तो माणूस उभा राहिलेला होता. या लेकराचा आवाज सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेल्या माणसापर्यंत गेला आणि त्याही माणसाच्या अंगावरती काटा उभा राहिला. त्यांच्या डोळ्यातून टचकन अश्रूंच्या धारा लागल्या.
गर्दीतून वाट काढत तो माणूस पोरासमोर येऊन उभा राहिला. एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले. सांगितलं, बाळा रडू नकोस ना, तुझा उर्वरित शिक्षणाचा खर्च आहे का, अख्खा खर्च मी करतो, पण तू रडू नकोस. तरी पोरग रडतंय. रडू नको असं म्हणून थांबणार ते रडू होतं का? नाही. बाळा रडू नकोस, तुझा उर्वरित शिक्षणाचा खर्च जो आहे तो सगळा खर्च मी करतो, तू रडू नकोस. तरी पण पोरग रडतंय. पुन्हा सांगितलं, बाळा तू शिक्षण पूर्ण झालं ना, तुला सर्व्हिसला मी लावतो, पण तू रडू नकोस. तरी पोरग रडतंय. तुला घर बांधून देतो, तुला गाडी घेऊन देतो, पण बाळा रडू नकोस ना. खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा. शेवटी एकच वाक्य लेकरू बोललं, साहेब माझं शिक्षण पूर्ण करतान, मला सर्व्हिसला लावतान, मला घर बांधून देतान, मला गाडी घेऊन देतान, पण साहेब माझा बाप देताल काय परत? हे वाक्य जेव्हा त्या पोराच्या मुखातून बाहेर पडलं, समोरचा माणूस खळखळा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागून रडू लागला. खरंच त्यावेळेस त्या माणसाला समजलं, आपण सगळं करू या लेकरासाठी, याचा केलेला बाप नाही देऊ शकत. साहेब सगळं करताना माझ्यासाठी, माझी आई देताल काय पुन्हा? आई नाही देऊ शकत. पुन्हा आईची किंमत आज त्यांना आहे, बापाची किंमत आज त्यांना आहे. ज्यांचा बाप या विश्वात नाही त्यांना जाऊन विचारा बाप म्हणजे काय. आईची किंमत त्यांना आहे. ज्यांची आई या जगात नाही त्यांना जाऊन विचारा आई म्हणजे काय. किती म्हातारे झालेली आई असली ना, नऊवारी साडीतली आपली, आणि आपण जर माहेराला गेलो ना, तर म्हातार झालेली आई उठती, पुरीला म्हणते, बाई थांब थोडं लसूण घेऊन जा, थांब थोड्या मिरच्या घेऊन जा, थोडे कांदे घेऊन जा. मला सांगा, आईला लय झालंय म्हणून देते का आई? नाही. किंवा पोरीला कमी पडलं म्हणून देते का? नाही. त्या लसणाच्या पाठीमाग आणि त्या कांद्यांच्या पाठीमाग दडलेलं त्या आईचं प्रेम आहे. म्हणून आईवरती प्रेम करा. आणि कसलाही बाप असतो आयुष्यात कधीच नका रडू देते हो. किती मोठी अडचण येऊ दे त्या बापाला, किती मोठं संकट येऊ दे त्या बापाला, पण कसलाही बाप जरी असला ना, जेव्हा त्याची पोरगी नांदाय जाते का, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. कधीच तो न रडलेला, स्वतःचा बाप गेला तरी तो रडत नाही, स्वतःची आई गेली तरी तो रडत नाही, सर्व गेलं तरी त्याला वाईट वाटत नाही. जिद्दीने तो उभा राहतो आणि कष्टाने सगळं काही उभं करतो. पण ज्यावेळेस त्याचं लेकरू त्याला सोडून सासरी नांदाय जातं का, त्यावेळेस कसलाही बाप असला तरी दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात आणि खळखळात तो बाप रडतो. म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच की जगाच्या पाठीवरती, दुनियाच्या बाजारात ही दोन माणसं आहेत, ती आपलं चांगलं झालेली पाहिजे, दानत फक्त त्यांची आहे. आपल्या दुःखात फक्त सहभागी ते होतात आणि आपल्या आनंदातही सहभागी फक्त ते होतात. म्हणून पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणाऱ्या पिता यांना कमी लेखू नका. म्हणून आई बाबांच्यावरती प्रेम करा. आणि हे प्रेम करता करता अशा सात्विक कन्येसाठी आणि पुत्रासाठी माझे तुकोबराया सांगतात, अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझा